महाराष्ट्राच्या गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर पुण्यामध्ये झालेल्या अपघातानंतर सर्वसामान्य लोकांच्या माध्यमातून जेव्हा त्यांचा राजीनामा मागवण्यात आला तेव्हा त्यांनी एक केविळवाणे वक्तव्य आपल्या सर्वांसमोर केलेलं आहे की माझ्या गाडीखाली कुत्रं जरी आलं तरी तुम्ही माझा राजीनामा मागवणार का। मला देवेंद्रजी आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत की पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये तुमच्या व्यवस्थेने माजवलेल्या एका बिल्डरच्या मुलाने नशेमध्ये येऊन 2 निष्पाप युवकांचा जीव घेतला, ते आपल्याला चाललंय का? आपल्याच कमिशनरांनी त्यांच्या एफआयआर संदर्भात आपल्याला खोटी माहिती दिली किंवा आपण मीडियासमोर आपण खोटी माहिती दिली, हे आपल्याला चाललंय का? महाराष्ट्रामध्ये दिवसाढवळ्या गोळ्या चालतात, मर्डर होतात, ते आपल्याला चालतंय का? पुणे शहरामध्ये कोयता गँगनी थैथयाट माजवलेलं आहे, ते आपल्याला चालतंय का? मग एवढे सर्व घटना घडत असताना तुमचा राजीनामा नाही मागायचा, मग काय युपीच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा मागायचा? देवेंद्रजी, महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित पद्धतीने चालवण्यामध्ये आपण निष्फळ झालेले आहात, हे आपण मान्य केलं पाहिजे व आपली नैतिक जबाबदारीने आपण महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मी महाराष्ट्र प्रदेश एनएसयूआयच्या माध्यमातून मागणी सर्वांसमोर करतोय। धन्यवाद।